तर मी व्हिडिओ आज असाच बनवलेला आहे. त्याचं कारणही तुम्हाला समजेल. कारण की माझ्या पाठीमागच्या एका व्हिडिओवरती कुणीतरी अशी कमेंट केलेली आहे. तुम्ही कमेंट वाचू शकता पाहून. मला तर आता म्हणजे चला तुमच्याबरोबरही शेअर करावं काय कमेंट आहे ती आणि कशाबद्दल. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपा. दीपा न्यूज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज तुमच्यासाठी असाच व्हिडिओ एक बनवलेला आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काय कारण आहे तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे. कारण की पाठीमागचा एक व्हिडिओ आहे जो माझा, त्या व्हिडिओवरती एक कमेंट आलेली आहे. तर ती कमेंट मी वाचली, पण मला इतकं म्हणजे कंट्रोल झालं नाही. ती तुम्हीही वाचू शकता. जाऊन व्हिडिओवरती असेलच, खाली आहे 2 कमेंट आहेत. पाठीमागचा जस्ट मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो. आणि अशी कमेंट आहे की मला तर हसूच आवरलं नाही, कारण की इतकं मी एकटीच हसत होते. त्याचं कारण ही तसंच आहे की कारण आता नवीन जे पाहणारे जे आहेत त्यांनी नवीन युट्यूबरला समजून घेतलं पाहिजे. कारण नवीन युट्यूबर इतके काही ट्रेन नसतात, त्यांना काही इतकं समजत नाही पटकन काय थंबनेल द्यावे किंवा त्यांच्याकडून चुकीनं काही गडबडीत होऊन जातं असं की व्हिडिओमध्ये समजा एखादा टॉपिक असेल तर तो सांगायचा राहून जातो किंवा दाखवला जातो, फक्त बोलायचा शेअर करायचा राहून जातो. मग असंच त्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तर मी एकटीच इतकी हसत होते ती कमेंट वाचून, आणि अजूनही मला आठवलं तरी हसायला येते. म्हणजे असं होतं की त्या व्हिडिओवरती अशी कमेंट आलेली होती की तुम्ही हेअर कट सांगितलेला आहे आणि इथं मुलांच्या आवडीचा मेनू, आणि इथं मुलांनी सांगितलेलं आहे का हेअर कट करायला, असं कमेंट केलेली आहे. म्हणजे ह्याचा काही संबंध नाही. काय कमेंट करतात काही समजतही नाही, करणारी अशी का करत असते ती. आणि म्हणजे मला तर एवढंच बोलायचं होतं की जर आपण एखाद्याला तर एखाद्याच हे करत असेल तर बोलून दाखवायची काहीच गरज नसते ना. प्रत्येकच गोष्ट कळली तर आहे असं समजून जायचं ना. बोलून दाखवा म्हणून असतं का? तर लगेच रिप्लाय केलाय कॉमेडीच व्हिडिओ आहे. आता नवीन असल्यानंतर होणारच ना असं. ज्यांना काही माहिती नसतं ते आता नवीन युट्यूबर असे कितीतरी चुका करतात ज्यांना त्या करत करतच माहिती होतं. तर मलाही तसंच झालेलं आहे. मलाही इतकी काही ह्यातली माहिती नाही. प्रत्येक टॉपिकचाच थंबनेल वरती आलं पाहिजे का, किंवा आपण एखादा टॉपिक दाखवला आणि एखाद्या टॉपिक वरतीच मी थंबनेल दिलेला आहे, असं झालेलं आहे माझ्याकडून. तर होतं कधी कधी असं, मग समजून घ्यायचं. व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या क्लिप अशा बऱ्याच ऍड केलेल्या आहेत आणि जोडलेल्या आहेत. 2 दिवसाच्या आहेत त्या. मग मी प्रत्येकच थंबनेल वरती लावू शकत नाही व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते. शॉर्टमध्येच सांगणार ना काय आहे ते व्हिडिओमध्ये. तर मी तशा प्रकारे सांगितलेलं आहे. चला म्हणलं तुमच्या बरोबर थोडंसं शेअर करावं. मला काही ह्या गोष्टीबद्दल काहीच वाटलं नाही. फक्त मला एक हसायलाच येत होतं हे म्हणजे कमेंट पाहून माझी मीच एकटी हसत होते. मलाच हसणं कंट्रोल झालेलं नाही. तर चला म्हणलं तुम्हालाही थोडंसं शेअर करावं. तर असाच आजचा व्हिडिओचा विषय होता, दुसरं काही नाही. आणि एक महत्वाचं अजून एक गोष्ट सांगायची. जेव्हा नवीन युट्यूबर असतो तेव्हा त्यांच्या व्हिडिओवरती कोणतीही एखादी कमेंट जरी आली तर ते लगेच लक्ष वेधून घेतात. म्हणजे लक्ष वेधून घेते ती कमेंट. आपलं लक्ष जातं की आपल्याला काय कमेंट केली होती. मग कशी का असेना थोडीशी वेगळीच उत्सुकता असते. वाईट असो किंवा चांगली असो, बाबा करतंय कुणीतरी, कमेंट करतंय हेच महत्वाचं आहे. म्हणून तसंच मी समजलेलं आहे. मला काही जास्त वाटलेलं नाही. कारण म्हणलं ठीक आहे, सुरुवात झालेली आहे आपल्याला ही कमेंट यायला. तर मला फर्स्टच कमेंट अशी केलेली आहे. तर चला म्हणलं तुमच्यावरही शेअर करावं. आणि मला तर हसणंच आवरत नव्हतं, तर म्हणलं मी तुम्हाला हेही शेअर केलेलं आहे की मी त्या कमेंटवरती हसतच होती. मी जास्त काही इतकं सिरियस, आणि असं होतं नवीन युट्यूबरला होतं की म्हणजे एखाद्याने जर का कमेंट केली तर वाटतं बाबा आपल्यालाही कोणीतरी कमेंट करतंय असं वाटतं. मग ती चांगली असो किंवा चांगलीच असं असं तर वाटतंच, परंतु कसली का असेना पण कमेंट आलेली आहे हे पण खूप आनंदाची गोष्ट असते. कारण आपल्याला ही कमेंट येते म्हणून एवढंच फक्त. आणि नवीन नवीन लाईक पण खूप महत्वाचे असतात. लाईक पण असल्या म्हणजे लाईकवर पण आपण खूप लक्ष देतो. नवीन असतं तेव्हा व्ह्यूज आणि लाईक वरती. तर दुसरं काही नव्हतं, एवढंच तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.